सध्या महाराष्ट्रात मंजूर झालेला जनसुरक्षा कायदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. सरकार म्हणतं की हा कायदा नक्षलवादी आणि दहशतवादी संघटनांविरोधात आहे. पण अनेक सामाजिक संघटना, विरोधी पक्ष आणि पत्रकार यांचा आरोप आहे की हा कायदा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यात सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. महाराष्ट्रात आणि देशभरात आधीपासूनच नक्षलवाद आणि दहशतवाद रोखण्यासाठी अनेक कडक कायदे अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट आणि NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यासारखे कायदे वापरून पोलीस आणि यंत्रणा कारवाई करू शकतात. त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण सरकारने ही सगळी मतं दुर्लक्षित करत जनसुरक्षा विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करून घेतला आहे. सरकारचा हा दावा आहे की हा कायदा राज्यात शांतता राखण्यासाठी आणि देशविरोधात विचारांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. पण या कायद्यावर सुरुवातीपासूनच अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. आता लोकांना नक्की काय आक्षेप आहेत ते पाहूयात. अनेक संघटनांचा आणि राजकीय पक्षांचा आरोप आहे की हा कायदा म्हणजे सरकारने जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलेलं एक साधन आहे. सरकारला विरोध करणाऱ्या संघटनांवर, आंदोलकांवर किंवा निषेध करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई करणं या कायद्यामुळे अधिक सोपं होईल. कोणतीही व्यक्ती सरकारला नकोशी वाटली तर या कायद्याअंतर्गत तिच्यावर देशविरोधी कारवाई केली जाऊ शकते असंही म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे की हा कायदा व्यक्तींविरोधात नसून संघटनांविरोधात आहे. पण या विधानावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संघटना ही काही एकट्याच्या नावाची गोष्ट नसते. कोणत्याही संघटनेत कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य असतात. मग जर संघटनेवर कारवाई केली गेली तर त्या संघटनेतले लोकही त्यात अडकणार हे स्पष्ट आहे. आता यावरून विरोधक देखील संतापलेले दिसत आहेत. शिवसेना, ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कायद्यावर जोरदार टीका करत म्हटले आहे की हा कायदा जनसुरक्षा नाही तर भाजप सुरक्षेसाठी आहे. त्यांचा आरोप आहे की सरकारने आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्यासाठीच हा कायदा आणला आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी देखील याला तीव्र विरोध दर्शवला आहे. अनेक विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांनी सांगितलं आहे या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल. आता याला केवळ विरोधकांचा विरोध नाही तर पत्रकार संघटनांचाही विरोध आहे. पुण्यातील श्रमिक पत्रकार संघटनेने या कायद्याविरोधात मोर्चा काढला होता. पत्रकारांचा विश्वास आहे की हा कायदा वापरून स्वतंत्र पत्रकारिता दबवली जाऊ शकते, कारण सरकार विरोधात एखादी बातमी दाखवणाऱ्यालाही या कायद्याअंतर्गत अटक केली जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच म्हटले होते की देशातील 72% नक्षलवाद संपवण्यात केंद्र सरकार यशस्वी झालं आहे. जर हे खरंच असेल तर मग अशा कडक कायद्याची आता गरज का पडली हे सरकारनं पाऊल विरोधाभासी वाटतं. पूर्वी टाडा आणि पोटा या दोन कायद्यांचा देखील असाच दुरुपयोग झाला होता. त्या दोन्ही कायद्यांच्या नावाखाली अनेक सामान्य लोकांना अटक झाली होती. न्याय मिळायला वर्षोनवर्ष गेली. नंतर हे कायदे मागे घ्यावे लागले. त्यामुळेच लोकांना आता जनसुरक्षा कायद्याचेही तसाच वापर होईल की काय ही भीती वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की या कायद्याचा दुरुपयोग केला जाणार नाही. पण अनेकांच्या मते सरकारने मागील काळात दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास तरी किती ठेवायचा हा कठीण प्रश्न समोर आला आहे. हे विधेयक जरी विधिमंडळात मंजूर झालं असलं तरी त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. अनेक कायद्यांप्रमाणे हाही कायदा न्यायव्यवस्थेत टिकेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटी प्रश्न उरतो, सुरक्षा की नियंत्रण. या गोष्टीचं कारण सरकारचं म्हणणं असो किंवा विरोधकांचं
टीकांचा आरोप असो, या कायद्यामुळे लोकशाही व्यवस्थेत गोंधळ निर्माण होत आहे हे मात्र स्पष्ट आहे. जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली जर विरोध दाबण्याचा प्रयत्न होणार असेल तर हा धोका लोकशाहीसाठी गंभीर आहे. जनसुरक्षा खरंच जनतेच्या सुरक्षेसाठी असेल तर त्या कायद्याचा वापर पारदर्शक, न्याय आणि निपक्ष हवा. अन्यथा हा कायदा देखील इतिहास जमा होईल याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.